हजबंड आणि वाईफ या दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. लॅप्रोस्कोपीची तपासणी पण नॉर्मल आहे. तरीही गर्भधारणा होत नाहीये. आता काय? याला मेडिसिनमध्ये अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असे म्हणतात. लॅप्रोस्कोपीमध्ये आपल्याला युट्रस आणि ट्यूब बद्दल माहिती मिळते. पण एक क्वालिटी, फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन याबद्दल नाही. तर लॅप्रोस्कोपी नंतरही काही गोष्टी आपल्याला तपासून घ्यावे लागतात. जसे की एक क्वालिटीसाठी एएमएच टेस्ट, हार्मोनल टेस्ट लाइक जसे की एफएसएच, एलएच, थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन, स्पर्म टेस्ट, त्यामध्ये बेसिक काउंट आणि डीएनए फ्रॅगमेंटेशन टेस्ट, एंडोमेट्रियल बायोप्सी अशा काही वेगळ्या तपासण्या असतात. लॅप्रोस्कोपी नॉर्मल असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की लॅप्रोस्कोपी नॉर्मल आहे म्हणजे प्रॉब्लेम कुठेच नाही.